रोड कुंकून आहे. चला ह्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करू. टपकन जोडीदाराला घेऊन गाडीवर खाली जाऊ. लाईव्ह मध्ये जाणार आहेत आम्ही. आता इकडून बघू. हे गाडी दिसते इथं. त्या गाडीपासून असं चलत यायचं वड्यावाडी. हा तर डायरेक्ट इथं यायचं. ह्या ठिकाणी येणार आपण 100% लागत असं. चला ना करा चालू गाडी. चला गाड्यात येतात. रोडही नवीन झाल्या म्हणून आता काय सोपं झालंय. चला कारण ऊन लय पडलंय. तिथे जाऊन 2-4 उड्या हाणल्या तरी लय झालं. चला हळूहळू हळूहळू. लय घाम झालाय. वरून आपण तर पाहिलंय पोर आहेत खाली. तर वाटतं तिथं जावा कुठून रोड आहे माहीत नाही. पण ह्या इथूनच कुठून तर रोड आहे. इशारा आपण तर बीम म्हणतो मी बसतो वर तुम्ही या जाऊन तर बघतो. पण आंघोळ एकदम मस्त पोरं करते. ऊन पडलेलं आहे बरं वाटेल जरा. आंघोळ वगैरे केली तर फ्रेश उन्हाचं कधीतरी एन्जॉय केला पाहिजे पावसाळ्यात फिरल्यावर. काय डोंगरन काय पावसन काय हिरवण मेंढ्या आणि कुठं पार त्या शेंटरला वर डोंगरात पार वर शेंटरला मेंढ्या. खरंच ह्या दिवसात फिरण्याचा हेच आनंद आहे. आणि आता तर त्या धबधब्यापाशी गेलो तर अजूनही एन्जॉय होईल. धबधबा स्पेशल दाखवतो मी. गाडी चालवायचं म्हणलं ना तर भीतीच वाटते बाबा. घाट डेंजर आहे तिथे. कारण गारबागिरीचा घाट आहे म्हणून टनच येतो. चला चालू पॉईंट बघायला धबधब्याचा. वरून जी पोरं पाहिली ती. चला निघलो होतो एकटाच पॉईंट बघायला. कारण त्या धबधबा मी पहिल्यांदा एकदा जायचं ठरवलं होतं. कारण मला धबधबा बघायचाच होता. तर मी एकटा निघलो होतो. पण चला आता जोडीदार बी निघले 2-3 जण. तुम्ही चाललात म्हणलं आम्ही बी येतोत म्हणले. तर बरं झालं गाडी लावली वर तिथं आणि येतात ते. आणि बघू कारण तिथं पाणी बघून मला असं आंघोळ करायची इच्छा झाली. मी उड्याच हाणणार तिथं जाऊन. त्याच्यामुळे बघू. चला लवकर. ते येतात का पोरं येऊ द्या मग येत असेल तर. चला चला एकदम मस्त वातावरण झालंय. ऊन पडलंय कडक मस्त. 2-2 उड्या हाणू. तुम्ही नाही हाणल्या तर मी हाणतो. नाही तर तोंड हातपाय तरी तू. मस्त वातावरण काहीतरी नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात. मी काय झालं ती वॉटरफॉल बघायला ह्याच्या आत वर गेलतो पण मला रोडच मिळ नाही. प्रत्येक पोरं जंगलात जायचं म्हणलं की भीतीत. अरे हिथं आपलं जंगल आहे. आपण तर भीमाशंकरच्या जंगलात गेलो तर आम्ही. इतकं खतरनाक जंगल आहे. आणि मग हे तर आपल्या इकडलं जंगल आहे. आपल्याला बघायला काय हरकत नाही. वॉटरफॉल बघायचा आनंद वेगळाच असतो. आणि पोरं लई तिथं मग मजा येईन जरा. पोरं असल्यावर बीम फिटर तर नाही पळायलाच लागले. बीम फिटर फक्त खालून एक वरून लक्ष ठेवीत. चला रोड चुकायचा नाही आता एखादा तिकडे खाली बी एक दिवस साने. पण काय नाही आपण असं आपल्याला सवय फिरायची. हुकलं चुकलं तरी फक्त खालच्या मंदिराकडे दामानी. अहो तिकडे लय पोरं आहे. तिकडे लय वरून आम्ही पाहिले लय पोरं गेले तिकडं वॉटरफॉलला. असे जंगल तर हायचे पण चांगलं आहे. इथं सगळं काट्यान कुट्यान आयलं. ही काय ओ कसं गेला तुम्ही इथून अवघडच्या खाली वाकून आयला. कोण कुंकून कसं जाईन. शॉर्टकट रोड. चला 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 आमचे जोडीदार पार गेले ते वॉटरफॉल पाशी. कशी पोरं आडते. चला वॉटरफॉलचा एन्जॉय घेते. फक्त रोड आहे का बघा. नाही तर चुकायचं रोड. तिकडे कुठं रोड आहे आता. ऐका ना आपल्याला त्या पॉईंटला जायची वरून. खालून रोड नसन. अहो पण पाणी लय झाड असले तर नाही. पण हिकून चांगला रोड आहे. दगड मोठाली टप्पूची टप्पू एवढेच फिटर काय. हा वर इकडे जायला रोड आहे का म्हणले. खाली इथं मंदिर आहे. मग मंदिराला जाताना जाऊ. पोर आहे तोवर जाऊन येऊ तिकून. आणि खतरनाक पाणी ती पाहिले वरून मी. हा अहो मी आलतो पण मला रोड सापडला नाही म्हण. पोरं गेलती तिथं. मी आत्ता गेल्या वर्षी एकदा. पण काहीतरी विशेष बघायला असतं जंगलात. सांडेल मग असे फिरायला आले तुटले दिले टाकून. बिकट रोड असते तर जंगलात तिथं जायला मला असे रोड असणारच थोडे. थोडं हुकाचूक बी होत असती. पाय सटकन दामादामाने इकडं आयो खाली विकास पाणी. थोडं खाली वाकून वाकून चला. नाही इकडं आता जास्त लोक येत नाहीत ना राव. इकडं जास्त लोक म्हणजे आमच्यासारखेच फक्त असे आवड ज्याला पाण्याची धबधब्याची तेच. काठी हळूच्या ते पोरांनी कसा पॉईंट हुडकीत हुडकत आला म्हणजे ती प्रॉपरचीच असते ना. आईला खतरनाकच आहे. हा एवढाच रोड दिसतोय याला वरून असं नाही एखादा. पण चला हे तुम्ही रोड बरोबर काढलाय. तुम्हाला माग चांगला काढता येतोय रोडचा. आवाज येतोय म्हणजे आपण आलोच पॉईंटला म्हणायचं. बरोबर आलो चुकलो नाहीत. आता मंदिरापाशी आलो का ह्याच्यात आलो का.
चला पुढं बघू कोणच्या पॉईंटला आलो काय माहिती आता. अरे झाडात. अरे हे तर फक्त आता ह्याच्यापर्यंत आलोत ना आपण. ते पॉईंट कोणचा आहे हां इथं आलं दुसरीकडे ते वर आहे पॉईंट वाटतं. विचारावं लागेल का हेच आहे पुढं बी आहे बरं का.